गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात. तर मंडळी, सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि तुम्ही बघू शकता सकाळ सकाळ घरासमोर किती पक्षी आलेले आहेत आणि किती छान वाटतंय. खूप प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी. तर आत्ता जस्ट सूर्य उगवलेला आहे आणि खूप छान असं आहे. तर आज शनिवार आहे आणि आमच्या इकडे शनिवार बाजार लागतो आणि आज सगळ्या कोंबड्यांना विकायचं आहे आम्हाला. तर हे दोन कोंबडे जे आहेत ना, हे विकलेत, म्हणजे लास्ट शनिवारीच विकून आलो आहेत आम्ही. तर हा जो व्हाईट कोंबडा आहे ते त्या कोंबड्याचे 1500 रुपये आणि ह्या कोंबड्याचे 1700 रुपये असे दोन कोंबडे आम्ही विकले. आता हा जो व्हिडिओ आहे तो मी गेल्या शनिवारी शूट केला होता, पण मी व्लॉग बनवला नव्हता, त्यामुळे ह्याच्यामध्येच मी ॲड केलेला आहे. आणि आज विकणार आहोत आम्ही. हे जी काळी कोंबडी दिसते ती एक कोंबडी आणि त्या साईडला अजून एक दोन कोंबडे आहेत जे छोटे आहेत, ते दोन कोंबडे तसं आम्हाला विकायचे आहेत. आणि बघू, कारण आज सगळ्याच कोंबड्या आम्हाला विकायच्या आहेत. तर कसं कसं होणार ते तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे. तर इकडे जे दोन दिसतात आहे ना कोंबडे, हे दोन्ही कोंबडे विकायचे आहेत. तर बघू, आज जाणार आहेत ते विकायला, मग विकून आल्यानंतर कळेल कितीला गेलं ते. कर त्याला टाटा, चावतोय मी त्याला. अरे अरे अरे, मारतोय त्याला. स्टार्टिंग दोन डोका चिपकल तेव्हा पण मारत होता खालती. नीट पकड यश, तिथं फायटिंग करायचं ते व्यवस्थित पकड. डोका खालती मुडला. चला चलो बाय बाय. हे चप्पल, हे तू चप्पल घाल म्हणून तुला असतो का होश? अगो बाई, बघा. चला बाय बाय. व्यवस्थित बस, पकडून व्यवस्थित पकडून. तू आंघोळीला जा ना, ये ना आला एक. आंघोळीला जा, चल. बघा, माझं अजून आंघोळ नाही, पांघोळ नाही, काय नाही, अशीच बसली आहे मी. लादी धुवायची आहे, म्हणजे पुसायची आहे, फरशी पुसायची आहे आणि करूया हळूहळू आपलं काम करत राहायचं. काय मग घरातलंच काम करत 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 म्हातारं झालं आहे बघा. ज्यावेळेस मी गावी आले होते ना, एक पण केस पिकली नव्हती माझी. आता हे बघा, गावी आल्यापासून माझी सगळी केस पिकली. म्हणजे 5 वर्ष झालेत मला गावी येऊन, इकडे येऊन, आणि ह्या 5 वर्षामध्ये मी म्हातारी झालेली आहे. पक्ष्यांचे आवाज बघा किती मस्त, असं किलकिल किलकिल बिलबिल बिलबिल चालू आहे. तर मंडळी, आज ना शनिवार आहे आणि जेवढ्या आमच्या इकडे, म्हणजे जे तुम्ही माझं काय म्हणतात त्याला, जे कोणी माझे व्लॉग, म्हणजे एवढे काय कंटिन्यू येत नाही, पण जे काय येतात आणि ज्यांनी पाहिलेले असणार त्यांना माहितीच आहे की आमच्याकडे कोंबड्या आहेत. म्हणजे असं भरपूर नाही आहे, पण थोडेफार आहेत. मग सगळ्या आम्ही संपून टाकलेल्या आहेत, म्हणजे खाऊन नाही, विकलेत सगळ्या कोंबड्या. आता फक्त एक कोंबडी आणि 2 कोंबडे राहिलेले, ते पण विकायला सांगितले. आणि आज शनिवार बाजार असल्यामुळे त्यांना घेऊन गेलेत. तर बघू, कारण लास्ट शनिवारी घेऊन गेले होते ना, तर एवढा काही रेट मिळाला नाही. आणि त्याच्या अगोदर, म्हणजे गेल्या महिन्यात ना, एक जण आलं होतं मागायला कोंबडा, पण माझ्या मिस्टरांनी दिलं नाही. कारण तो कोंबडा आम्ही घेतलेला 900 रुपयाला आणि एकाच आठवड्यामध्ये तो 1600ला मागत होते. म्हणजे तो कोंबडा 1600ला मागत होता तो माणूस, पण ह्यांनी दिलं नाही. ह्यांना पाहिजे होते 2000 रुपये. तर मी बोलली 900 रुपयाला आणलाय आणि 1600ला ते मागतात ते, तर आपल्याला 700 रुपये फायदा होतोय ना. नाही बोलले, नको. पण आता असं झालंय ना की आम्हाला जायचं आहे मुंबईला, कारण मुलांना शाळेला सुट्टी मिळालेली आहे आणि उन्हाळ्यात आम्ही मुंबईमध्ये असतो, थोडे दिवस असतो, त्यानंतर आम्ही इथे येतो. पण आता असं झालं आहे की 1.5 महिना राहायचं आहे मला मुंबईला. आणि नेहमी कसं असतं, दरवर्षी मी जाते फक्त मुलांना घेऊन, पण यावर्षी हे पण येणार आहेत. मग त्याच्यामुळे विचार केला की कोंबड्यांना बघायला कोणी नसणार इकडे, मग विकून टाकूया.
तर आणि असं पण आता कसं झालं आहे, सगळं आमच्या गावात ना भरपूर कोंबडे मारायला लागलेत, कारण उन्हाळा आल्यामुळे गरमी चालू झालेली आहे आणि गरमीमुळे भरपूर त्यांना असं म्हणजे आजार वगैरे होतो आणि ते मरतात. मग राहून ते मरण्यापेक्षा विकलेलं बरं. मग आज घेऊन गेले तर बघू किती रेट येतो आणि कसं काय. तर बघा, कंटिन्यू करा माझा व्लॉग, कळेलच तुम्हाला पुढे. मी सांगेन कितीला विकलं आहे. आणि घराचं पण काम कुठपर्यंत आलं आहे आमचं घर, म्हणजे नवीन घराचं काम, ते पण तुम्हाला मी ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे माझा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जो कोणी माझा व्हिडिओ म्हणजे माझा व्लॉग पाहत आहे, नवीन बघतात ते, त्यांनीसुद्धा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला मग कंटिन्यू करा माझा व्लॉग. कितीला विकला सोनू कोंबडी? 2750. 2750. कालीवाली सांगा 650. कितीला विकले? कालीवाली 650. सांगा ना. कोंबडी 650 ला गेली हा. आणि एक 1100 ला कोंबडा गेला, 1000 रुपयाला. अरे वा, बघा मी 2000 रुपयाला तिघं विकून असं बोलत होती ना. 2750 ला 3 विकला. 750 फायदा केलाय. 2750. फाटलेली पॅन्टला हाफ पॅन्ट बनवायला लागले आता. 2750 रुपये. भारी आहे. हे बघ, फाटला आहे. मग खायला काय आणलंय रे? हा? हे बघा, हे बाजार आणलाय आता. टोमॅटो एवढा सारा कशाला घेऊन आले? स्वस्त आहे म्हणून. 50 रुपयाचा आणलाय. हां. तर आज नाश्त्यामध्ये बनवलेले होते इडली, सांबार, चटणी. आणि उशीर झाला आज, कारण सकाळीच हे मार्केटला गेले, मग तिथून यायला उशीर झाला, त्यामुळे नाश्ता पण आमचा उशीरच झाला. तर हे बघा, इकडून मी तुम्हाला आता पूर्ण घर दाखवते, कसं झालेलं आहे, कुठपर्यंत किती काम झालेलं आहे ते. ये वो कामगार हमारे बंगले पे रखा है, इसको सर को चलो साइड में हटो. जी मैम साहब. हाँ. और ये उनका बच्चा है, उनका बेटा है जो साथ में काम करता है इनके. ये कपड़ा होता ना. मैडम आपका कटिया कहाँ डालेंगे? हाँ मैडम जी, यहीं पे डालो. यहाँ पे चलेगा? हाँ डाल दो. ठीक है. बापरे, उन्हाळा बघा, ऊन बघा, बाबा बाबा बाबा, तिकडं तर बसवत नाही. बाहेरचं ऊनचा हे होतं, तिथं थंड. तर आता इथे टाकणार, मस्तपैकी इथेच बसणार. हे बघा, हे आमचं टीवी युनिट है. ये किसने बनाया? टीवी कैबिन. ये साहब ने बनाया है. कैसा बना? अच्छा बना. अच्छा बना. ठीक. ये हमारा बेडरूम. ये बेडरूम बंद करून बाहेर बोल. कुठं बंद आहे? चालूच आहे. हे बघा, हे वॉल पुट्टी असं केलंय, ह्यांनीच केलंय. हे सगळं पूर्ण पुट्टी केल्यावरती अजून भिंतीला करायचंय वॉल पुट्टी व्हाईटवाला. आता हे आहे आमचं किचन. किचन आहे, अजून किचन बनवलं नाही, हे कॅबिन आहे असं. इकडे येणार किचन असं असं इथं आहे. आणि इकडे आहे देवघर. अजून बसवायचं, लादी बिदी टाकायचं आहे. इकडे पण आतमध्ये असं बनवलंय. अशा पद्धतीने आमचं घर एवढं पेंडिंग आहे. यश आला शाळेतून. आता इकडे ना, हे इकडे पूर्ण असं वरपर्यंत ग्रिल लावणार आहे इथं.
इकडे पण ग्रिल लावणार वरपर्यंत असं, आणि इकडे गेट ठेवणार बंद करायला. इकडे पण वरती आता काम चालू आहे, म्हणजे येणार उद्या. असं वरती लादी टाकायचं आहे टेरेसवरती. अशा पद्धतीने एवढं काम झालेलं आहे. अजून एवढं बाकी आहे. हे जे 2 लाद्या आहेत ना, हेच टाकणार वरती. तिथे पाईप, नळाचं पाईपचं लाईन आहे तिकडे करायचं आहे. तिथे मोटर ठेवायला जागा केली आहे. असं आहे. ह्या साईडला इथे तुळशीचं बनवणार आहे, तुळस ठेवायला. तुळस काय म्हणतात त्याला, ते वटा तसं. अजून ह्याला पण पूर्ण क्लिअर करायचं आहे. बघू असं. इकडे पण बाहेरून काच लावणार आहे, आणि इकडे बाथरूम करणार आंघोळीचं. टॉयलेट तर आहे आमचं तिथे. तिकडे टॉयलेट बाथरूम पण आहे, आणि इकडे पण एक बाथरूम करणार आहे. असं आहे. बापरे, ऊन कसलं पडलंय. ऊन भरपूर आहे. मग उन्हाळ्यात इथं येऊन बसायचं मस्तपैकी, कारण तिकडे बसवत नाही आम्हाला.